करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या कर्मावर आपलं टेन्शन कमी होतं, जास्त होतं. समर्थ म्हणाले, आयुष्य पण जगत असताना टेन्शन येतं की नाही? जसं चढ उतार पाहायला मिळत असतो, ती खरी मजा असते. विचार करा, आपल्याला जर आपण विचार करतो की मला टेन्शन नको आहे, मला सर्व सुखसोयी, सर्व गोष्टी, सर्व इच्छा माझ्या पूर्ण व्हाव्यात, असं जर असतं तर आपले कर्म चांगले असतील तर नक्कीच नशीब आपलं उजाळून येईल. पण एकदा का टेन्शन वाढलं की बघा, सर्व रस्ते बंद होतात. आणि रस्ते बंद झाल्यावर एकच रस्ता चालू असतो, तो म्हणजे ईश्वराचा. बरोबर की नाही? आपण देवाचं स्मरण करतो, हे परमेश्वरा, हे भगवंता, माझ्यावरती आलेलं जे टेन्शन असेल, जी चिंता असेल, ते सर्व दूर कर. बरोबर? मग समर्थ म्हणाले, आपले कर्मच उत्तम ठेव, जेणेकरून तुला टेन्शन पाहायला मिळणार नाही. आणि जरी टेन्शन आलं तरी तुझा देह, बघा, तुझ्या देहाला त्रास होणार नाही, एवढी मात्र तू काळजी घे. कारण या जगात सुंदर असणं जरुरी नाही, तर आपण कोणासाठी तरी जरुरी असणं फार महत्त्वाचं आहे. आपण स्वतःहून बघा, समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात आपण पहावे आपणासी. आपण कसे दिसतो हे महत्त्वाचं नसून आपण दुसऱ्यांसाठी किती काम करत आहोत, किती प्रयत्न करत आहोत, किती मदत करत आहोत, हे महत्त्वाचं. आपण सुटबुटांमध्ये बघा, आपण उभे आहोत, पोटभीड घालून उभे आहेत. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. या देहाचा भाग चालू आहे. हा देह सुटाबुटामध्ये उभा आहे, कोट घालून. गाडी बघा बाजूला आहे, गाडीतून उतरत आहे. परंतु ज्या वेळेला एखाद्याची मदत करायची आहे, बरोबर की नाही, पण तिथे जर मदत केली नाही, कोणी वृद्ध व्यक्ती आहे, रस्ता ओलांडायचा आहे, रस्ता पार करून द्यायचा आहे, जर मदत करत नसेल, मग उपयोग काय? समर्थ म्हणाले, दिवस प्रत्येकाची बदलत असतात. मग आपण काय विचार करतो, अरे मला कुठलं टेन्शन आहे, माझ्याकडे पैसा आहे, गाडी आहे, सर्व बघा, सर्व गोष्टी आहेत. परंतु विचार जर केला ना, बघा, प्रत्येक दिवस हे बदलत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, आज आपण खूप काही लोकांवर प्रेम करत राहिलो, बरोबर की नाही, लोकांची मनं जिंकलो, लोकांची मनं दुखवली. परंतु आपण सुद्धा आपल्या मनावर प्रेम केलं पाहिजे. आपण आपल्या शरीरावर प्रेम केलं पाहिजे, कारण देणे ईश्वराचे. आपण दिवसभर त्या चिंतेमध्ये असतो, दिवसभर बघा प्रत्यक्षपणे त्या टेन्शनमध्ये असतो. आपण आपल्या मनाला त्रास देतो, आपण आपल्या शरीराला त्रास देतो. बरोबर? या देहाचा भाग चालू आहे. पैसे नसतील तर बघा, आपल्याला प्रवास तर करायचा आहे, खिशात पैसे नाही, 10-10, 12-12, 15-15 किलोमीटर आपण चालत जातोय. कशाला त्रास दिला? शरीराला त्रास दिला. मनाला त्रास केव्हा होतो? काहीच नाही आहे, खायला नाही पैसे, बघा, खायला काही अन्न नाही आहेत, कुठे प्रवास करायला नाही आहे पैसा. मग हा जो टेन्शन आहे, हा जो आपल्याला होणारा त्रास आहे, कोणामुळे झालं? लोकांमुळे झालं का? नाही आहे.
आपण आपल्या स्वतःच्या पायावर दगड मारून घेतले. बरोबर. समर्थ म्हणाले का? कारण पाहावे आपणासी आपण. कर्म जर केले, चांगलं काम केलं, नक्कीच त्याचा मोबदला, त्याचा बघा त्याच्या स्वरूपात मिळणारे पैसे आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून समर्थ म्हणाले शरीराला त्रास होणार नाही, मनाला त्रास होणार नाही याची दक्षता तू स्वतःहून घेतली पाहिजे. भगवंत आपल्या पाठीशीच आहे, ईश्वर आपल्या सोबत आहे. बरोबर की नाही? ईश्वर आपल्या हृदयात आहे. म्हणून समर्थ म्हणाले प्रत्यक्षात आपल्यावरती स्वतःहून स्वतःचा विश्वास असणं फार गरजेचं आहे. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. बरोबर की नाही? जगात अशी कोणती गोष्ट अशक्य नाहीये. अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होत असते. पण त्यासाठी काय करावं लागेल? प्रयत्न. बरोबर की नाही? जर तू प्रयत्नच करत नसशील मग ती तुला अशक्य वाटणारच. कारण खरं सुख हे आवडत्या व्यक्तीसोबतच पाहायला मिळत असतं. कारण जेवढं आपल्याला तिथं समजून घेतलं जातं तेवढं कुठंच नाही ना. मग आपण काय विचार करतो, अरे याच्या आयुष्यात ना खरं सुख बघा पाहायला मिळत आहे, अनुभवायला मिळत आहे. माझ्या वाटेला फक्त दुःख आणि दुःखच. त्या दुःखामुळे मला त्रास होतोय, त्या दुःखामुळे मला टेन्शन बघा फार वाढलेलं आहे. मग असं असताना सुद्धा आपल्या मनावरती असणारा जो प्रेशर आहे बघा, एक प्रकारे ताण असतो. मेंदूवरती ताण, डोक्यामध्ये ताण, प्रत्येक अवयवाला काय असतं? त्रास होतो. आता प्रवास करायचा, चालत गेलो, कोणाला त्रास होईल? आपल्या शरीराला त्रास तर होईलच, परत पाय दुखतील. बरोबर की नाही? उन्हामध्ये चाललो, डोकं आहे, डोक्याला त्रास होईल. म्हणजे प्रत्येक अवयवाला त्रास हा होतोच. परंतु आपण काय विचार करतो? खरं सुख कुठे आहे? खरा आनंद कुठे आहे? ज्या प्रकारे बघा आपल्या आयुष्यात सुद्धा अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळाली. काही लोक अशी असतात ना, ते आपल्याला पाहून बाजूला सरतात. काही लोक अशी असतात आपल्याला पाहून रस्ते पार करतात, रस्ते ओलांडतात. परंतु काही माणसं अशी असतात ना, रस्त्यापलीकडे असणारी माणसं आपल्या जवळ येतात आणि आपल्याशी बोलतात. मग आता विचार करा, कोणती माणसं आपल्या जवळ येतात आणि कोणती माणसं लांब होतात. चेहऱ्याने सुंदर दिसणारी माणसं ही लांब होतात आणि मनाने सुंदर असणारी माणसं बघा प्रत्यक्षपणे आपल्याला भेटायला येतात. एवढा फरक आहे. म्हणून प्रत्यक्ष भाग का द्यावा लागला? कलियुग आहे. कलियुगामध्ये आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय. पण बघा सर्वात महत्त्वाचं, आपण कष्ट तर करत असतो, मेहनत करत असतो. पैसा बघा संपूर्ण जर आपण पाहायला गेलो, पैसे कमवण्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो, कष्ट करतो. पैसे कमवून संपूर्णपणे आयुष्य, संसार पूर्ण होत नाही. तर कितीही जरी पैसा असला आणि नाती जवळ नसतील मग उपयोग काय? आपलं कुटुंब आपल्या सोबत असणं फार गरजेचं आहे. आपल्या कुटुंबाला बघा प्रत्यक्षपणे वेळ देणं गरजेचं आहे. कारण तुझ्या सर्व गोष्टी पैशाने होतात एवढं मात्र नक्की आहे, कारण तुझ्याजवळ पैसा आहे. पण त्यांना देणारा जो वेळ आहे तो तुझ्याकडे नाही आहे. एकमेकांच्या भावना जपणं, त्यांची काळजी घेणं, आदर असणं फार महत्त्वाचं आहे. फक्त गरजा पूर्ण होतात म्हणून आपण जन्माला आलो का? नाही आहे. बरोबर की नाही? अन्न वस्त्र निवारा आपण शिकलेलो, ऐकलेलं आहे. परंतु दुसऱ्यांचं जीवन बघा प्रत्यक्षात एकमेकांच्या भावना जपणं फार महत्त्वाचं आहे. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे.
आपण सातत्याने टेन्शन घेतो. आज मला हे टेन्शन आलेलं आहे, उद्या मला ही चिंता आहे. लिहितो की नाही आपण कागदावर? जिथं सर्व काही संपते ना, आपण आपल्या आयुष्यात आहे ना रिस्क घ्यायला आपण घाबरतो एखाद्या गोष्टीमध्ये. काय असतं, आयुष्य म्हटलं की रिस्क घ्यावीच लागते. आता विचार करा, आपली सोन्याची अंगठी असेल, बोटामध्ये बघा आपण अंगठी घालतो बरोबर, ती जर तुमची तलावामध्ये पडली, बघा तुम्ही तलावा ठिकाणी फिरायला गेलात, आता तलावामध्ये अंगठी पडली, तुम्ही सोडून द्याल का? नाही ना, रिस्क तुम्ही घेणारच. अरे एवढ्या किमतीची आहे, सोनं आता किती महाग झालं आहे, मग आता ते सोडून देणार का? नाही आहे. त्यासाठी तुम्ही झटापट करणार, काहीतरी प्रयत्न बघा प्रत्यक्षपणे करूनच ती अंगठी बाहेर काढणार. रिस्क घेतली की नाही, तिथे आपण विचार केला का अरे मी बुडलो मग? नाही ना. कसा भाग दिलेला आहे बघा, रिस्क घ्यावीच लागते. आयुष्य बदलायचं आहे, मग बदलायला आपल्याला अनेक प्रकारच्या संधी प्राप्त होत असतात. त्या संधीची वाट पाहण्यापेक्षा एखादं असं कार्य कर, ती संधी तुझ्या पायाशी चालून येईल. बघा, म्हणजे विचार करा कसा भाग दिलेला आहे. आता जर आपण पाहायला गेलो, आपण आपल्या आयुष्यात अनेक असे दिवस पाहिलेत. प्रत्यक्षात एकमेकांच्या भावना समजून घेतल्या. त्यांच्या बघा, त्यांचे जे काही टेन्शन असतील, आपली चिंता असेल, आपण एकमेकांना शेअर केल्या. पण दुसऱ्यांना सांगून बघा आपण आपलं मन हलकं केलं. एकमेकांना आपण सांगून आपल्या ज्या टेन्शन होत्या, त्या चिंता होत्या, त्या दूर झाल्या. मग आता यावर उपाय काय? बरोबर की नाही? पुन्हा त्या टेन्शन, पुन्हा त्या चिंता न याव्या, मग यासाठी काय करावं लागेल? समर्थ म्हणाले, खूप नशीब लागतो. समजून घेणारी, जीव लावणारी, वेळ देणारी, काळजी करणारी माणसं आयुष्यात यायला ना, आपलं नशीब, आपले कर्म चांगले असणं फार गरजेचं आहे. तेव्हाच ती लोक आपल्याला वेळ देतील, आपल्यावरती जीव लावतील, आपल्यावरती प्रेम करतील. पण तुझाच देह एखाद्या टेन्शनमध्ये असेल, एखाद्या चिंतेमध्ये असेल, तर लोकांना काय वाटेल? अरे हीच व्यक्ती टेन्शनमध्ये आहे, चिंतेमध्ये आहे, सतत येऊन आमच्याजवळ रडते, सतत येऊन आम्हाला त्या गोष्टी सांगते. मग विचार जर केला, मग आपल्याला सुद्धा बदलायचं आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, टेन्शन घेऊन आजपासून, आत्ताच्या क्षणापासून जगू नकोस. जगायचं असेल तर टेन्शन फ्री राहा. म्हणजे विचार जर केला तर माणूस मनापासून खुश तेव्हाच राहू शकतो, तेव्हा त्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात, तेव्हा त्याच्या सर्व गोष्टी त्याला मनासारख्या पाहायला मिळत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपण प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे, आदराने बोललं पाहिजे. चिंता, टेन्शन न घेता प्रेम हे मनापासून केलं तर बघा प्रत्यक्षपणे लोकांची मनं, आपलं मन दुखावलं जाणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आजच्या या क्षणाला आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी वाटते, कुठल्या गोष्टीची चिंता वाटते, ते करणं सोडून आपला देह कशा प्रकारे फ्री राहील, कशा प्रकारे टेन्शनमुक्त राहील, याकडे नक्की पहा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. जय जय रघुवीर समर्थ.